नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण टेलिग्राम जॉईन करू शकता आणि जे काही प्रश्न आपण कव्हर करत असतो बघा, तर त्या ठिकाणी ते PDF प्राप्त करून घेऊ शकता. प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिलाच आहे, सध्या ट्रेंडिंग आहे, यावर एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. राज्यातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण अहवाल हे कोणत्या समितीने सुपूर्द केलेले आहे? ज्याचं उत्तर आहे माजी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर. न्यायमूर्ती माजी अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बघा राज्यातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण अहवाल जो आहे तर तो सुपूर्द केलेला आहे. दुसरा प्रश्न याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. मार्च 2026 मध्ये प्रतिष्ठित नाईटहुड सन्मानाने कोणास सन्मानित करण्यात आलं? तर पर्याय ब एन चंद्रशेखरन. एन चंद्रशेखरन यांना बघा नाईटहुड सन्मानाने नुकतंच सन्मानित करण्यात आलेला आहे. नाईटहुड सन्मान महत्त्वाचा आहे. आता हे जे काही एन चंद्रशेखरन आहेत तर ते नक्की आहेत कोण? तर ते आहेत बघा टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. बघा टाटा समूहाचे अध्यक्ष कोण आहेत? एन चंद्रशेखरन. या टाटा समूहाच्या अध्यक्ष जे आहेत एन चंद्रशेखरन, तर यांना 2026 मध्ये प्रतिष्ठित नाईटहुड सन्मान जो आहे बघा तर तो त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कशासाठी? तर भारत ब्रिटन दरम्यान व्यावसायिक संबंध दृढ करण्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन किंवा एन चंद्रशेखरन यांना बघा ब्रिटन सरकारने प्रतिष्ठित नाईटहुडने सन्मानित केलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस हा या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे 20 मार्चला. चौथा प्रश्न आहे, विश्व इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धा 2028 काय? 2028 कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे आपण घाईमध्ये बघा 2026चं उत्तर देऊन टाकतो. तर तसं न करता प्रश्न काय विचारलेला तो नीट वाचायचा आहे आणि त्यानंतरच उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर विश्व इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धा 2028 याचं यजमानपद जर आपण पाहिलं तर ते आपल्या भारताकडे असणार आहे. कोणाकडे? आपल्या भारताकडे. लक्षात ठेवायचं, यजमानपद आपल्या भारताकडे असणार आहे. पोलंडमधील तोरून येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय संस्थेने या स्पर्धेच्या यजमानपदाचा जो काही हक्क आहे तर तो आपल्या भारतास प्रदान केलेला आहे. 2025ची जागतिक इनडोअर ॲथलेटिक्स स्पर्धा आहे बघा, तर याचं यजमानपद भारताला देण्यात आलेलं आहे 2028चं. आणि 2025 जर आपण पाहिलं तर पोलंड. लक्षात ठेवायचं आहे पोलंड. 2026चं पाचवा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न ट्रेंडिंग आहे. हा देखील बहुतेक बघा विचारला जाईल, कारण सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि खरात प्रकरण दोन्ही. लक्षात ठेवायचे, त्यातला एक प्रश्न हमखास विचारला जाईल. त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. प्रश्न काय आहे? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिलेला आहे? त्याचं कारण काय वगैरे सर्वांना माहिती असेल. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी महत्त्वाची जी काही माहिती आहे तर तीच कव्हर करणार. कोणती वायफळ बडबड आहे बघा तर ती त्या एक ठिकाणी आपण करणार नाही आहोत. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर रुपाली चाकणकर होत्या. रुपाली चाकणकर यांनी बघा या पदाचा राजीनामा दिलेला आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये खरात प्रकरण गाजते बघा. खरात प्रकरण, ज्योतिषीचं खरात प्रकरण जे आहे बघा, तर सध्या ते ट्रेंडिंग टॉपिक आहे. आणि याच खरात जे ज्योतिष आहेत बघा तर यांनाच या रुपाली चाकणकर भेटल्या होत्या. त्यांच्यासोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर बघा खूप व्हायरल होत आहेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनता असेल किंवा विरोधी पक्षनेते असतील बघा, तर ते विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातील जनता तर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मागत आहेत राज्य महिला आयोगाच्या. लक्षात ठेवायचं आहे कोणाचा? तर रुपाली चाकणकर, हे लक्षात ठेवायचं आहे.
मुख्यालय कुठे आहे राज्य महिला आयोगाचं? तर राज्य महिला आयोगाचं मुख्यालय जर आपण पाहिलं तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे. स्थापना केव्हा झाली होती? 25 जानेवारी 1993 साली स्थापना झाली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे बघा, वैधानिक संस्था. महाराष्ट्र राज्य महिला आयोग 1993च्या महाराष्ट्र कायदा क्रमांक 15 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात महिलांच्या तक्रारीसाठी याच राज्य महिला आयोगाने बघा 155209 काय 155209 हा जो काही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक होता बघा, तर तो महाराष्ट्रात महिलांच्या तक्रारीसाठी या राज्य महिला आयोगाने बघा सुरू केला होता. आणि असं करणार म्हणजेच या हेल्पलाईन सुरू करणारे बघा भारतातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तरी आपले महाराष्ट्र असणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर थोडीशी एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर ब्रीदवाक्य विचारलं जाऊ शकतं. ब्रीदवाक्य काय आहे? स्त्री शक्ती रतुल्या सदा काय स्त्री शक्ती रतुल्या सदा हे राज्य महिला आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाचे ब्रीदवाक्य असणार आहे. संविधानाचा आधार जर आपण पाहिलं तर कलम 14, 15, 16 मूलभूत हक्क, कलम 38, 39, 39 अ, 42 मार्गदर्शक तत्वे याशी हे संबंधित आहे. रुपाली चाकणकर आतापर्यंत 2 वेळा याच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. पहिला कार्यकाळ हा त्यांचा 2021ला सुरू झाला होता 2024 पर्यंत. दुसरा कार्यकाळ त्यांचा सुरू झाला होता 2024 पासून आतापर्यंत. आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे. सध्या अध्यक्षपद जे आहे बघा तर ते रिक्त असणार आहे या राज्य महिला आयोगाचे, लक्षात ठेवायचं आहे. काही महत्त्वाची उद्दिष्टे काय आहेत या राज्य महिला आयोगाची? तर महिलांची सामाजिक स्थिती व प्रतिष्ठा सुधारणे, महिलांविरोधी प्रथा रूढींवर प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांशी संबंधित सर्व कायद्याची अंमलबजावणी करण्यात आले, शासनाला सल्ला देणे, निशुल्क कायदेशीर सल्ला व समुपदेशन देणे, संशोधन कार्यशाळा NGO संवाद करणे, तर हे मुख्य काम असणार किंवा मुख्य उद्दिष्ट असणार आहे महिला राज्य आयोगाचे. केंद्रीय महिला आयोग याचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सचिव कोण आहेत? तर सचिव आहेत बघा नंदिनी आवाडे. पदसिद्ध सदस्य कोण आहेत? पोलीस महासंचालक. 6वा प्रश्न आहे प्रतिष्ठित किस मानवतावादी पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर प्रतिष्ठित किस मानवतावादी पुरस्कार 2026 जर आपण पाहिला तर तो नीता अंबानी, पर्याय क नीता अंबानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना 16 मार्च 2026 रोजी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तर हा जो काही पुरस्कार आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. किस मानवतावादी पुरस्कार 2025. 7वा प्रश्न आहे ग्लोबल ई स्पोर्ट्स चषकाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बघा ग्लोबल ई स्पोर्ट्स चषकाचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. 8वा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे नुकतंच 2026 मध्ये जागतिक चिन्मय दिवस आठवा प्रश्न आहे नुकतंच 2026 मध्ये बघा कितवा चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला? तर पर्याय क 99वा. नुकतंच 2026 मध्ये बघा 99वा चवदार तळे सत्याग्रह हा साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. चवदार तळे सत्याग्रह जर आपण पाहिला तर ही घटना केव्हा घडली होती? तर ही घटना जर आपण पाहिली 20 मार्च 2027ला 20 मार्च 1927ला महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह घडला होता आणि याला जवळपास 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत. भारताने बघा 100व्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. 99 वर्ष पूर्ण आणि 100मध्ये प्रवेश हा आपल्या भारताने केलेला आहे. कशामध्ये? तर चवदार तळे सत्याग्रह ज्याला 100 वर्ष आता पूर्ण होतील पुढच्या वर्षी, लक्षात ठेवायचं 2027ला. कारण याच वर्षी घडलं होतं चवदार तळे सत्याग्रह. कशासाठी? तर पाण्यासाठी. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून